नमस्कार. आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन स्पेशल पनीरचे पेढे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. आपण आता साहित्य पाहणार आहोत. इथे आपण 100 ग्राम पनीर घेतलं आहे. हे पनीर मी घरीच बनवून घेतलं आहे. 30 ग्राम आपण साखर घेतली आहे. ही मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे. आपण इथे 30 ग्राम दूध पावडर घेतली आहे. चवीनुसार आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे. 1 चमचा तूप घेतला आहे. 2 थेंब आपण रंग घेतला आहे पिवळा. इथे मी 3 ग्राम चारोळी घेतली आहे. 5 ग्राम बदाम कट करून घेतले आहेत. 5 ग्राम आपण भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. थोडीशी केशर घेतली आहे आणि हे चंदेरी वर्क घेतलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी हे एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे पनीर ॲड करायचं आहे आणि पनीर आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला तर मग पनीर ग्राइंड करून घेऊया. पनीर मी छान असं बारीक करून घेतलं आहे. चला तर मग आता पुढची प्रोसेस करून घेऊया. गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये आपण हे तूप ॲड करणार आहोत. आता तुपावर आपण हे ग्राइंड केलेलं पनीर ॲड करून घेणार आहोत. मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे. तुपावर आपण पनीर छान असं परतून घेणार आहोत. पनीरला असं मॅश करत राहायचं आहे. आता आपल्याला पनीरमध्ये साखर ॲड करायची आहे. त्यानंतर आपण आता दूध पावडरही ॲड करणार आहोत. त्याचसोबत मी चवीपुरती वेलची पूड ॲड करणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पूर्ण हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला असं मॅश करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. लो यासाठी ठेवायची आहे कारण पनीर लगेच पॅनला लागतं. कंटिन्यू याला आपल्याला ढवळत राहावं लागतं किंवा कंटिन्यू आपल्याला असं याला मॅश करत राहावं लागतं. हे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार आहे. वरून थोडीशी केशर ॲड करते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. त्याचसोबत थोडासा फूड कलर आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तयार झालेलं मिश्रण मी या डिशमध्ये काढून घेते. मिश्रण मी एकदा जवळून दाखवते. हे अशा प्रकारे तयार होतं. आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला असं हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी अशा प्रकारे मळून घेतलं आहे. छान असा गोळा तयार झाला आहे. या मिश्रणातला काही भाग आपल्याला घ्यायचा आहे. त्याला असं गोल राऊंड राऊंड करायचं आहे. तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे तुम्ही पेढे बनवू शकता. याला थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे. पेढा तयार आहे. अशा प्रकारे आपण सगळे पेढे बनवून घेणार आहोत. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. थोडंसं याला असं प्रेस करायचं. असं छान असं तयार होतं. घरच्या घरी तुम्ही असे पेढे बनवू शकता. कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि झटपटही बनतात. जास्त वेळ लागत नाही. अशाच पद्धतीने आपण सगळे पेढे बनवून घेणार आहोत. हा माझ्याकडे एक साचा आहे. पेढ्यांचा नाही आहे.
हा केकवर आपण जे नावं हे करतो त्याचा आहे, तो मी आता वापरणार आहे. ह्याला फक्त असं ठेवायचं आणि वरून असं प्रेस करायचं. तुम्ही पाहू शकता छान असा आकार येतो. दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे ठेवायचा आणि प्रेस करायचं. काही करण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारे मी सगळे पेढे बनवून घेतले आहेत. छान असे दिसत आहेत. यावर डेकोरेशनसाठी मी ह्या भोपळ्याच्या बिया वापरणार आहे. या अशा मध्ये ठेवणार आहे. तुम्ही पिस्ताही वापरू शकता किंवा अजून काही तुम्हाला वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे या अवेलेबल होत्या म्हणून मी ते वापरले आहेत. जवळून दाखवते. एवढंही हे छान दिसेल. आता मी बदाम जास्त लावणार नाही आहे, थोडेसेच लावणार आहे. बदामही लावून घेतले आहेत. आता मी ही चारोळी बघते कुठे ॲडजस्ट होते तिथे लावते आहे. असे आपण लावूया. थोडं काहीतरी हे वेगळं दिसेल. आता यावर मी हे चंदेरी वर्क ॲड करणार आहे. हे पण जास्त नाही ॲड करणार आहे, थोडंसं ॲड करायचं आहे. अशा प्रकारे मिठाईला एकदम रॉयल लुक येतो या वर्कने. तुम्ही नक्की बनवून बघा. वर्क लावल्यावर मी जवळून एकदा दाखवते. आता आपल्याला यावर थोडीशी केशर ॲड करायची आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचे असेल तर करू शकता. केशर ॲड केल्यावर मी जवळून दाखवते. छान असे दिसत आहेत पेढे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. टेस्टलाही पेढे हे छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनसाठी. पेढे मी तुम्हाला या बॉक्समध्ये ठेवून दाखवते. माझ्याकडे हा एक बॉक्स अवेलेबल आहे. पेढे आपण या बॉक्समध्ये ठेवून घेणार आहोत. हे आपण यामध्ये लायनर्स अगोदर ॲड केले आहेत. अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. पूर्ण पेढे मी या बॉक्समध्ये ठेवून घेतले आहेत. जवळून दाखवते तुम्हाला. छान असा बघा या बॉक्सचाही या पेढ्यांना लुक आला आहे. पाहू शकता तुम्ही. पेढा मी तुम्हाला तोडून दाखवते. छान असा तयार झाला आहे. हा टेस्टलाही फार छान लागतो. तुम्ही नक्की या पद्धतीनेही हे पेढे बनवून बघा. तुम्ही नक्की हे पेढे बनवून बघा. हे दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच टेस्टलाही फार छान लागतात आणि झटपट बनतात. घरच्या घरी बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. रक्षाबंधन स्पेशल पनीरचे पेढे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही या पद्धतीने हे पेढे नक्की बनवून बघा. तुमच्या भावाला नक्की आवडतील. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.